जर आपण कॉन्टेंट बनवतोय आणि आपल्या व्हिडिओमध्ये जर आपला व्हॉइस हा क्लिअर नसेल ना, तर आपल्या व्हिडिओचा जास्त काही उपयोग होत नाही. आणि त्यामुळेच मी सुद्धा आज विचार केला की जाऊन एक चांगला माईक घेऊनच टाकूया, कारण कधी ना कधी तर माईक घ्यायचंच आहे. त्यामुळे मग आत्ताच घेऊया. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आत्तापर्यंत माझे सगळे व्हिडिओज आहेत ना, ते विदाऊट माईक मी रेकॉर्ड केलेले आहेत. आणि एक तर रेकॉर्डिंग करायचं म्हटलं ना, शांतता असलेलं ठिकाण शोधायचं किंवा सगळे झोपल्यानंतर मग आपल्याला रेकॉर्ड करावं लागतं. आणि या सगळ्यामध्ये खूप जास्त टाईम जातो. मी ठरवलं होतं की ॲमेझॉनवरून माईक ऑर्डर करेल, पण मला एकदा शॉपमध्ये जाऊन सुद्धा बघायचं होतं की कोणत्या कंपनीचा माईक कसा वर्क करतो किंवा कनेक्ट वगैरे केल्यानंतर त्याचा व्हॉइस कसा येतो. तर हा युबनचा माईक छान होता, व्हॉइससुद्धा क्लिअर येत होता, पण हा खूप कॉस्टली होता. त्यामुळे मग मी हा नाही घेतला. पण इथे 2-3च माईक अवेलेबल होते आणि ते सुद्धा खूप जास्त कॉस्टली होते. त्यानंतर मग मी तिथलं माईक घेण्याचं कॅन्सल करून विचार केला की ॲमेझॉनवरूनच एखादा चांगला माईक घेईल. आता जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करत असाल आणि तुमच्याकडे सुद्धा एक छान माईक आहे, तर प्लीज तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की मी कुठला माईक घ्यायला हवा. तसं तर मी बरेच माईक सर्च केलेत, शॉर्टलिस्ट सुद्धा करून ठेवलेत. आता मी कुठला माईक घेते ना, हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. त्यासाठी पेजला फॉलो केले नसेल तर आत्ताच फॉलो करून ठेवा. त्यानंतर मग घरी येण्यासाठी निघालो. वाटेतच फ्रुट्स वगैरे घ्यायचे होते, ते घेतले. इथली मस्त लस्सी वगैरे घेतली आणि घरी आलो. मस्त खिचडी वगैरे बनवली. येताना फ्रूट कस्टर्ड आणलं होतं, ते एन्जॉय केलं. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.